नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकराज्य अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती टेस्ट क्रमांक 42 आणि या 42 नंबरच्या टेस्टचं जीके आणि मराठी या विषयांचं आपण विश्लेषण पाहणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. पहा, संपर्क क्रमांक देतोय मी या ठिकाणी 7507983255. त्याचबरोबर हे दोन संपर्क क्रमांक आहे. तर या टेस्ट पीडीएफ स्वरूपामध्ये मिळवण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. त्याचबरोबर या सर्व टेस्ट आपण इंस्टाग्राम अकाउंट त्याचबरोबर टेलिग्राम अकाउंट या देखील अकाउंटवरती आपण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये या टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ठीक आहे, चला जास्त वेळ न घेता आज आपण पाहूयात या 42 नंबरच्या टेस्ट मधील सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नांचं विश्लेषण. प्रश्न सुरू होतोय 75 नंबर पासून. प्रश्न स्क्रीनवरती दिसत असेल, थोडा झूम करतो पहा. हो, पहिला प्रश्न होता, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1962 साली झाली. ठीक आहे, विधान ए. आणि विधान बी, उच्च न्यायालयाचा उल्लेख घटनेत कलम 224 मध्ये आहे. ठीक आहे, पहा आवाज सर्वांना येतो का व्यवस्थित? चलो पहा, तर मुंबई उच्च न्यायालय जे आहे, तर या उच्च न्यायालयाची स्थापना 1962 नाही तर 1862 साली झालेली आहे. आणि राज्याच्या उच्च न्यायालयाचं कलम जर आपण पाहिलं तर घटनेतील कलम 224 नाही तर कलम 214 मध्ये याचा उल्लेख आपल्याला दिसून येतो. आणि खाली पर्याय होते ए आणि बी अचूक आहेत. अचूक आहेत म्हणजेच काय? चूक नाहीत म्हणजेच बरोबर आहेत असं विधान म्हणायचं त्यांना. फक्त बी अचूक नाही. ठीक आहे, तिसरा पर्याय आहे ए बी अचूक नाही म्हणजेच अचूक नाही म्हणजेच काय? बरोबर नाही. आणि हाच आहे आपला योग्य पर्याय. ठीक आहे, पहा असे 2-3 प्रश्न येतात पोलीस भरतीच्या पेपरला आणि हेच प्रश्न मेरिट ठरवत असतात. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संस्था पुण्यात नाही? ठीक आहे, सीआरपीएफ जर आपण पाहिलं तर तळेगावला या सीआरपीएफचं सेंटर आहे. सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स असं याला म्हटलं जातं. एनडीए नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला पुणे या ठिकाणी आहे. त्याचबरोबर INS शिवाजी ही लोणावळा पुणे या ठिकाणी संस्था आहे. आणि आर्टिलरी जर आपण पाहिलं तर आर्टिलरी ही संस्था पुण्यामध्ये नाही तर आर्टिलरी ही संस्था आहे नाशिक देवळाली या ठिकाणी. याचं योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न, कोकणाचे महाबळेश्वर असे कशाला म्हणतात? कोकणाचे महाबळेश्वर असे कशाला म्हणतात तर याचं योग्य आन्सर आहे रत्नागिरीमधील दापोली हे जे काही ठिकाण आहे तर या दापोलीलाच म्हणलं जातं कोकणाचे महाबळेश्वर. पुढचा प्रश्न, ब्रिटिशांची भारतातील व्यापार विषयक मक्तेदारी कोणत्या वर्षी संपुष्टात आली? तर 1813चा जो काही चार्टर म्हणजे सनदी कायदा आहे तर या कायद्यान्वयेस ब्रिटिशांची भारतातील व्यापार विषयक मक्तेदारी ही संपुष्टात आलेली आहे. 1858 जर आपण पाहिलं तर या ठिकाणी राणीने जाहीरनामा जाहीर केलेला आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न, लीच हा प्राणी कोणता? लीच. तर लीच हा प्राणी कोणत्या संघात येतो? ठीक आहे, प्राणी वर्गीकरण या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर पाहिलं तर मीरा भाईंदरला गेली 2 वर्ष आपल्याला प्रश्न येत आहे आणि त्याच अनुषंगाने हा आपण टेस्ट सिरीज मध्ये प्रश्न घेतला होता. तर लीच हा जर प्राणी आपण पाहिला तर लीच म्हणजेच जळू. लीच म्हणजेच जळू. आणि जळू हा जर प्राणी आपण पाहिला तर हा ॲनिलिडा या प्राणी संघामध्ये येतो. कंटक चर्मीमध्ये येत नाही. कंटक चर्मी म्हणजेच इकायनोडर्माटा, ज्याच्या अंगावरती काटेरी त्वचा आहे याला म्हणलं जातं कंटक चर्मी. ठीक आहे, चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणत्या द्रावणात निळा, ठीक आहे, लिटमस पेपर हा लाल होतो? ठीक आहे, निळ्याचा कसा होतोय? लाल होतोय. लाल आम्ल ऍसिड धोकादायक असतं म्हणून याचं योग्य आन्सर आहे आम्लयुक्त द्रावणामध्ये
निळा लिटमस पेपर हा लाल होतो, तर आम्लारीयुक्त द्रावणामध्ये लाल लिटमस पेपर हा निळा होतो आणि आम्लयुक्त द्रावणामध्येच लाल लिटमस पेपर बुडवला असता त्याच्यामध्ये काहीही फरक पडत नाही, तो लालच राहतो. ठीक आहे. गेल्या वेळेसचा प्रश्न आहे मीरा भाईंदरचा. चला पुढचा प्रश्न, पुढीलपैकी 56वा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? आता 56वा व्याघ्र प्रकल्प विचारलाय, तुमचे पार 57-58 नंबरचे व्याघ्र प्रकल्प पाठ असतील तर लक्षात घ्या 56वा जो काय व्याघ्र प्रकल्प आहे तर तो आहे गुरु घासीदास. ठीक आहे. सर्वांनी कमेंट करायचे 57 नंबर आणि 58 नंबरचा व्याघ्र प्रकल्प हा कोणता आहे. ठीक आहे. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. ग्राफाइट हे कोणत्या मूलद्रव्याचे स्वरूप आहे? लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ग्राफाइटच्या कांड्या जर आपण पाहिल्या तर ह्या जे काही सेल आहेत या सेलमध्ये वापरले जातात, जे आपले पेन्सिल सेल असतात त्यामध्ये. ठीक आहे. म्हणजेच हे कार्बनचे स्वरूप आहे ग्राफाइट. ठीक आहे. पारा येणार नाही, नायट्रोजन तर येणार नाही, ऑक्सिजन सुद्धा येणार नाही, कारण हे वायू आहे. ठीक आहे. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. मानवी शरीराचा सर्वात मोठा अवयव कोणता विचारलेला आहे, ना की तुम्हाला हाड विचारलेला आहे, ना की तुम्हाला मसल स्नायू विचारलेला आहे. ठीक आहे. लक्षात घ्या सर्वात मोठा अवयव जर आपण पाहिला तर मानवी शरीराचा तो आहे त्वचा, आणि मांडी जर आपण पाहिलं तर मानवी शरीरातील सर्वात मोठे हाडूक किंवा मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू हा मांडीचा आहे, यालाच म्हटलं जातं फिमर. ठीक आहे. मनका येत नाही आणि इनकस सुद्धा येत नाही, हे कानातील एक हाड आहे इनकस. त्याचबरोबर मानवी शरीरातील सर्वात छोटा जर आपण स्नायू किंवा हाडूक जर आपण पाहिलं तर ते आहे हाडूक आहे स्टेप्स, आणि मसल म्हणजे स्नायू आहे स्टेपिडियस. ठीक आहे. या दोन गोष्टी लक्षात राहू. चल पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते? म्हणजेच आपल्याला पूर्ववाहिनी नद्या या माहिती पाहिजेत. ठीक आहे. ज्या काय पूर्ववाहिनी नद्या आहेत ह्या पूर्ववाहिनी नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात, तर पश्चिम वाहिनी नद्या ह्या आपल्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. मग गंगा जर आपण पाहिली तर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते, बरोबर. कावेरी जर आपण पाहिली कर्नाटकमध्ये ब्रह्मगिरी या ठिकाणी उगम पावणारी कोडगू जिल्ह्यामध्ये, ही देखील बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. ब्रह्मपुत्रा आसाम मधून वाहत येऊन शेवटी जो काही गंगा ब्रह्मपुत्रा यांचा त्रिभुज प्रदेश आहे, ब्रह्मपुत्रा देखील बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. मात्र जी काय राजस्थान मधील लुनी लवणावती मिठाची नदी आहे ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत नाही, पश्चिम वाहिनी नदी आहे. लक्षात घ्या मुद्दा. पुढचा प्रश्न, विश्व आदिवासी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ठीक आहे. विश्व आदिवासी दिन जर आपण पाहिलं तर हा 9 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो. ठीक आहे. बाकी 10 जुलै हा दिन काय म्हणून साजरा केलो तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. चला पुढे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या प्रांतातून संविधान सभेवर निवडून गेले होते? आता संविधान सभा जर आपण पाहिलं तर निवडणूक जी आहे तर संविधान सभेमध्ये एकूण 389 सदस्य होते. ठीक आहे. या 389 पैकी 296 सदस्यांसाठी निवडणुका पार पडल्या. मात्र जे काय 93 संस्थानिक सदस्य होते या संस्थानिक सदस्यांनी या निवडणुकीवरती बहिष्कार टाकला. 296 प्लस 93 जर आपण केलं तर 6 आणि 3 9, 9 दुने 18, बरोबर, चाला 1 3, 389. ठीक आहे. निवडणुका होणार आहेत 389 सदस्यांसाठी, परंतु निवडणुका झाल्या फक्त 296 सदस्यांसाठी. 93 संस्थानिक सदस्यांनी या संविधान सभेवरती निवडणुकांवरती बहिष्कार टाकलेला आहे. यापैकी 296 पैकी 208 जागा या काँग्रेसने जिंकलेल्या आहेत. त्याचबरोबर 73 जागा या मुस्लिम लीगने जिंकलेल्या आहेत. आणि जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे काय इतर पक्ष आहेत तर प्रत्येकी एक पक्ष याने 7 जागा जिंकल्या आणि अपक्षांनी जवळजवळ 8 जागा जिंकलेल्या आपल्याला दिसून येत. ठीक आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बंगाल प्रांतामधून संविधान सभेवरती निवडून गेलेले होते. मुंबई प्रांत येणार नाही, लक्षात राहू द्या, बंगाल प्रांत. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. भारताचे लिंग गुणोत्तर प्रमाण विचारलंय. भारताचे लिंग गुणोत्तर प्रमाण महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तर प्रमाणाच्या तुलनेत कितीने जास्त आहे. मग यासाठी आपल्याला माहिती पाहिजे भारताचे लिंग गुणोत्तर जर आपण पाहिलं तर 2011 नुसार हे होतं 943 आणि 2011 नुसार जर महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर आपण पाहिलं तर हे होतं 929. याच्यामध्ये जर फरक आपण पाहिला तर पहा याच्यामध्ये फरक येतोय 14 अंकांचा. ठीक आहे, म्हणजेच कितीने जास्त होतं भारताचं लिंग गुणोत्तर महाराष्ट्राच्या, तर जवळजवळ तो आकडा आहे 14. ठीक आहे, 14 अंकांनी भारताचं लिंग गुणोत्तर हे महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तर प्रमाणाच्या काय होतं जास्त होतं. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न विचारलाय चुकीचे विधान ओळखा. परीक्षेमध्ये एक लक्षात ठेवा, विचारलंय काय याला खूप महत्व द्या आणि विचारलंय काय याला सर्वप्रथम एकतर गोल करा किंवा अंडरलाईन करा. ठीक आहे, पहा महाराष्ट्रातील पहिले मानव निर्मित अभयारण्य राधानगरी, तर बिलकुल नाही. ठीक आहे, तर मानव निर्मित विचारलंय. मानव निर्मित अभयारण्य जर आपण पाहिलं तर सागरेश्वर जे की सांगली जिल्ह्यामध्ये आहे, तर हेच आहे महाराष्ट्रातील पहिलं मानव निर्मित अभयारण्य. योग्य आन्सर आहे 1. बाकीचे ऑप्शन काय आहेत? महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण गंगापूर नाशिक, अगदी बरोबर. महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प खोपोली रायगड, अगदी बरोबर. महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प जामसांडे सिंधुदुर्ग, हे देखील बरोबर आहे. म्हणून चुकीचं विधान होतं पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. तारापूर अणुऊर्जा प्रकल्प, बरोबर. हा तारापूर अणुऊर्जा प्रकल्प जो आहे या प्रकल्पाची स्थापना केव्हा झालेली आहे असा विचारलाय प्रश्न. लक्षात घ्या 1969 साली अमेरिका, तर या अमेरिका देशाच्या सहाय्याने भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तारापूर हा अणुऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यात आला होता. आणि तारापूर अणुऊर्जा प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. पुढचा 90 नंबरचा प्रश्न आहे. संसदेवर महाराष्ट्रातून टिंबटिंब सदस्य निवडून दिले जातात. विचारले काय पुन्हा एकदा, संसदेवर महाराष्ट्रातून. मग संसद म्हणजेच काय, तर एक असतं लोकसभा आणि दुसरं असतं काय रे, राज्यसभा. मग लोकसभेवरती जर आपण पाहिलं तर लोकसभेवर महाराष्ट्रातून 48 खासदार निवडून दिले जातात, तर राज्यसभेवरती महाराष्ट्रातून जवळजवळ 19 खासदार निवडून दिले जातात. मग विचारलंय आपल्याला काय, संसदेवर 48 + 19 जर केलं तर 8 आणि 8 16 आणि 17, बरोबर. आणि 4 आणि 2 6, म्हणजेच 67 सदस्य हे महाराष्ट्रातून संसदेवरती खासदार म्हणून निवडून दिले जातात. ठीक आहे, योग्य आन्सर आहे याचं 48, 19, 550. तर यापैकी नाही, कारण हा आकडा पर्यायामध्ये नाही. ठीक आहे, चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. जगन्नाथ नाना शंकर शेठ, ठीक आहे, जे की मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असं यांना म्हटलं जातं, मुंबईचे शिल्पकार असं देखील यांना म्हटलं जातं. तर यांचा जन्म हा कुठे झालेला आहे? लक्षात घ्या, जगन्नाथ नाना शंकर शेठ यांचा जन्म मुरबाड ठाणे जिल्ह्यामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. सर्वांनी कमेंट करा, पोंबुर्ले रत्नागिरी या ठिकाणी कोणत्या व्यक्तीचा जन्म झालेला होता. ठीक आहे, चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका, ठीक आहे, काय विचारलंय, 29वी महानगरपालिका ही कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? विचारलंय काय, कोणत्या प्रशासकीय विभागात. मग 29वी महानगरपालिका ही आहे जालना. ही कोणती आहे, जालना. आणि जालना महानगरपालिका जर आपण पाहिली तर ही येते छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय
विभागामध्ये. थोडासा गुगली प्रश्न होता, तरी मला वाटते काही जणांनी व्यवस्थितरित्या सोडवला असेल. आणि 28वी जर महानगरपालिका आपण पाहिली तर 28वी महानगरपालिका ही होती इचलकरंजी. सर्वांनी कमेंट करायचंय, इचलकरंजी ही महानगरपालिका कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहे? ठीक आहे, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीचे पत्री सरकार प्रसिद्ध होते? पत्री सरकार, यालाच प्रति सरकार, यालाच प्रति सरकार असं म्हटलं जातं. तर लक्षात घ्या, प्रति सरकार जर आपण पाहिलं तर क्रांतिसिंह नानासाहेब पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये प्रति सरकार किंवा पत्री सरकार स्थापन केलेलं होतं. ठीक आहे, चला पुढे. नामदेव ढसाळ जर आपण पाहिलं तर दलित चळवळींशी संबंधित आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न. सापेक्षतावादाचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? सापेक्षतावादाचा सिद्धांत जर आपण पाहिलं तर अल्बर्ट आइन्स्टाईन या महान शास्त्रज्ञाने हा सिद्धांत आपल्याला मांडलेला दिसून येतो. चार्ल्स डार्विन जर आपण पाहिलं तर उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडलेला आहे. ग्रेगर मेंडेल जर आपण पाहिलं तर आनुवंशिकवादाचा सिद्धांत मांडलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ऑनलाईन समन्स व वॉरंट, ऑनलाईन समन्स किंवा वॉरंट सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? ऑनलाईन समन्स किंवा वॉरंट सुरू करणारे देशातील पहिलं राज्य आहे ते म्हणजे मध्य प्रदेश. ठीक आहे, चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. बिबट्या अतिशय चर्चेचा विषय. या बिबट्यावरती आपल्याला येत्या काळात प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. तर प्रश्न आहे, बिबट्यांच्या निर्बीजीकरणाचा देशातील पहिला प्रयोग कुठे करण्यात आला? तर बिबट्या म्हटलं की पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका. ठीक आहे, जुन्नर पुणे या ठिकाणी बिबट्यांच्या निर्बीजीकरणाचा देशातील पहिला प्रयोग हा करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. 2025च्या प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे कोणत्या देशाचे होते? तर 2000 विचारलंय 25 म्हणजे होऊन गेलेला प्रजासत्ताक दिन जर आपण पाहिलं तर इंडोनेशिया या देशाचे जे काही सुबियांतो होते पहा, तर या सुबियांतो या व्यक्तींना जे की इंडोनेशिया या देशाचे होते, तर यांना प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलेलं होतं. या पॉइंटने तुम्हाला लक्षात ठेवायचे 2026च्या प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे हे कोण असणार आहे? ठीक आहे, चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. फ्री वायफाय सेवा देणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ही कोणत्या जिल्ह्यात आहे? ठीक आहे, पहा जवळजवळ मला वाटते आजच्या टेस्ट सिरीजला आमच्या सुद्धा जवळजवळ 95% विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर चुकलेले आपल्याला दिसून येतात. प्रश्न विचारले का हे खूप महत्वाचं असतं, त्याला अंडरलाईन करणं, त्याला गोल करणं खूप महत्वाचं आहे. फ्री वायफाय सेवा देणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका सगळ्यांना माहिती आहे काय आहे, तर मीरा भाईंदर आहे. प्रश्न विचारला होता कोणत्या जिल्ह्यात आहे, तर लक्षात घ्या मीरा भाईंदर महानगरपालिका ही ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, चला पुढचा 99 नंबरचा प्रश्न. देशातील 100% साक्षर असलेला जिल्हा कोणता? विचारलंय काय, देशातील 100% साक्षर असलेला जिल्हा. देशातील विचारलंय म्हणून योग्य ऑप्शन आहे एर्नाकुलम हा जिल्हा, जो की केरळ राज्यामध्ये आहे. ठीक आहे, सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील आहे. सिंधुदुर्ग काय आहे? महाराष्ट्रातील आहे. आपल्याला विचारलंय देशातील 100% साक्षर जिल्हा. ठीक आहे, चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे, जो शेवटचा प्रश्न आहे आजचा. महाराष्ट्रात पोलिसांचे कोणते बल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनविलेले आहे? ठीक आहे, नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्रातील नक्षलवादी जिल्हे जर आपण पाहिले तर गोंदिया, गडचिरोली, बरोबर. तर या नक्षलवाद्यांचाच मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये पोलिसांचे C60 हे जे काय बल आहे तर हे कार्यरत आहे आणि हे स्थापन करण्यात आलेलं आहे. QRT क्विक रिस्पॉन्स टीम, NSG नॅशनल सिक्युरिटी गार्ड आणि फोर्स 1 जे की महाराष्ट्र पोलिसांचे कमांडो म्हणून ओळखले जातात. तर अशाच टेस्ट
आणि या टेस्टचं विश्लेषण मिळवण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलशी कनेक्टेड राहा. येणाऱ्या काळामध्ये खूप साऱ्या टेस्ट आपली अकॅडमी युट्यूब असो, इंस्टाग्राम असो या ठिकाणी, त्याचबरोबर टेलिग्राम असो या सर्व ठिकाणी उपलब्ध करून देणार आहेत. त्यासाठी आमचा टेलिग्राम चॅनल फॉलो करायला विसरायचं नाही. सर्च करायचंय मराठीमध्ये लोकराज्य अकॅडमी भोसरी. ठीक आहे. जो काय आपला षटकोनी लोगो आहे पहा, तर या षटकोनी लोगो मध्ये तुम्हाला लोकराज्य अकॅडमी असं दिसेल. तर हाच ऑथराइज चॅनल तुम्ही सर्च करून जॉईन करायचा आहे. ठीक आहे. हा लोगो तुम्हाला दिसेल, हा लोगो असलेला चॅनल तुम्ही जॉईन करा. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात याच टेस्टचं मराठी व्याकरण या विषयाच्या विश्लेषणासह. तोपर्यंत धन्यवाद.